आज आता आपण अंतिम आठवड्या प्रश्नावर चर्चा करत आलोय। मला अतिशय खेदजनक सांगावंसं वाटतं, हे सगळं सोडून आपण 2 दिवस कशावर घालवले तर अबू आझमी आणि औरंगजेबाच्या कबरीवर घालवले। अध्यक्ष महोदय, आज मुंबईची परिस्थिती काय आहे? खरं तर मला वाटलेलं नवीन सरकार आलं, एवढ्या मोठ्या बहुमताचं सरकार आहे आणि त्यामुळे आता कुठेतरी मोठे पॉलिसीचे बदल होतील। माझी अशी अपेक्षा होती की नवीन गृहनिर्माण धोरण हे सरकार जाहीर करेल। आज SRA स्कीम स्थापन होऊन जवळपास 20 वर्ष झाली, अजून सुद्धा ज्या केंद्र सरकारच्या जमिनी आहेत, कुठे एअरपोर्टची जमीन आहे, कुठे रेल्वेची जमीन आहे, कुठे कस्टमची जमीन आहे, त्यावर सरनाईक साहेब आपण अजूनही रिडेव्हलपमेंट करू शकत नाही। अजूनही आपल्याला केंद्र सरकार NOC देत नाही, त्या झोपड्यांचा पुनर्विकास होत नाही, त्या संदर्भात आपण पॉलिसी निर्माण नाही करू शकलो। आज अध्यक्ष महोदय, कॉन्क्रीटच्या रस्त्यांच्या निमित्ताने अख्खी मुंबई खोदून ठेवली आहे, आजच आमची त्याची बैठक झाली, पण त्यावर पाहिजे तेवढी आपल्या सभागृहात चर्चा नाही होत। आज एअर क्वालिटी मुंबईची अतिशय खराब झाली आहे, त्यावर पाहिजे तेवढी चर्चा होत नाही, पण मीडियाचं अटेन्शन आणि सभागृहाच्या आतले मंत्री आणि बाहेर जाऊन जास्तीत जास्त आपण चर्चा कशावर करतो तर तुम्ही आणि मी मटण कसलं खायचं, झटक्याचं खायचं की हलालचं खायचं। अध्यक्ष महोदय, आज ग्रामीण महाराष्ट्रात जर आपण पाहायला गेलो तर ग्रामीण महाराष्ट्रामध्ये मधली जनता ही या संपूर्ण अधिवेशनाकडे अतिशय लक्ष लावून पाहत असते की बाबा जे आपण 288 आपले प्रतिनिधी पाठवलेले आहेत ते कशावर चर्चा करतात। त्यांची अशी अपेक्षा होती की जे आपण सरकार निवडून दिले त्यांनी कर्जमाफीची घोषणा केली आहे म्हणून या अर्थसंकल्पात ते कर्जमाफीची घोषणा करतात का, पण त्यावर झालं नाही। त्यांनी कर्जमाफी केली नाही, मग विरोधक त्यांना ते प्रश्न विचारतात का, त्यावर सरकार उत्तर देतं का, त्यावर कुठे चर्चा होत नाही। शेतकऱ्यांच्या वीज बिला संदर्भात कुठे चर्चा होते का, तर ती पाहिजे तेवढी चर्चा होत नाही। लाडक्या बहिणीला जे 2100 रुपये देणार होते ते घोषित केले जातात का, तर ते होत नाही, त्यावर विरोधक प्रश्न विचारल्यावर समाधानकारक टाइम बाउंड उत्तर मिळेल का, ते मिळत नाही। आणि महिलांच्या सक्षमीकरणावर तरी चर्चा होईल का, ती पाहिजे तेवढी होत नाही। पण ग्रामीण भागाची जेव्हा चर्चा होते तेव्हा जास्तीत जास्त मीडियामध्ये काय जातं, हु इज आका, ह्याचा आका कोण, त्याचा आका कोण। मला असं वाटतं आपण जे सगळे निवडून आलेलो आहोत हे मूलभूत आपले जे ध्येय धोरण प्रश्न आहेत यावर आपण कुठेतरी चर्चा करायला पाहिजे, असं मी एक पहिल्यांदा निवडून आलेलो सदस्य म्हणून आज अंतिम आठवड्या प्रस्तावाच्या माध्यमातून मला वाटतं। आज युवकांची काय अपेक्षा होती अध्यक्ष महोदय? युवकांना वाटत होतं की नवीन सरकार आले काहीतरी बदल होईल, नवीन शिक्षण धोरण जे केंद्र सरकारने त्याची अंमलबजावणी केली, मला वाटतं याच्यानंतर त्याच्यावर चर्चा आहे, त्याची अंमलबजावणी ही आपल्या महाराष्ट्र राज्यात कशी होईल, म्हणजे ग्रामीण आणि शहरी असा मिक्स असलेलं आपलं हे राज्य, यावर एवढं एक ते धोरण अतिशय चांगलं आहे, पण त्याचं इम्प्लिमेंटेशन कसं होईल यावर विधानसभेत पाहिजे तेवढी चर्चा होईल का। 9:30 वाजलेत, आता मला कळतंय की याच्या नंतर आपण ती चर्चा घेणार आहोत आणि मोजून पाहिलं तर हाताच्या बोटावर मोजण्या एवढे सदस्य